हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची जी ॲनालिसिस सिरीज स्टार्ट केली आहे, त्यामध्ये आपण 9 लेक्चर जे आहे ते कंप्लीट केलेले आहे. त्यामध्ये आपण बरेचसे कृषी सेवकचे जे काही लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर जे आहे ते डिस्कस केले आहे. आज आपण 10व्या लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. ओके, तर सेशन जे आहे ते शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. बघा, आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ॲप प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट वेदर मार्केट प्राइसेस टू फार्मर्स. आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की असं कोणतं अप्लिकेशन आहे जे आपल्याला म्हणजे पर्टिक्युलर फार्मरला, शेतकऱ्यांना हवामान अंदाज, त्याच्यानंतर मार्केट प्राइसेसचं फ्लक्च्युएशन, वेदरचं फ्लक्च्युएशन किंवा जो वेदर डाटा, मार्केट प्राइस डाटा जो आहे फार्मरला प्रोव्हाइड करतो. तर ते ॲप कोणतं आहे? बघा, ऑप्शन ए आहे डी हार्ट. डी हार्ट जे आहे वेदर आणि मार्केट प्राइसचा डाटा देत असतो, पण हे काय आहे, नॉन गव्हर्नमेंट आहे. ओके, नॉन गव्हर्नमेंट आहे. आणि ऑप्शन बी जे आहे किसान सुविधा ॲप, हे काय करत असतं, वेदरचा, मार्केट प्राइसचा जो डाटा आहे तो फार्मरला प्रोव्हाइड करत असतं. ओके, जे की गव्हर्नमेंट आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. प्लांटिक्स जे आहे, प्लांटिक्स हा कशाबद्दलचा डाटा प्रोव्हाइड करते. प्लांटिक जे आहे ते तुम्हाला लाईव्ह लोकेशन तुमची ट्रेस करून तिथले पेस्ट, म्हणजे त्यामध्ये बघा, तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला जे काही जिथं क्रॉप डॅमेज झालेला आहे, ते क्रॉप डॅमेजचा फोटो जो आहे तो याच्यामध्ये अपलोड करावा लागत असतो. त्याच्यानुसार ते आपल्याला सांगते पेस्ट आहे का डिसीज आहे. ओके, पेस्ट डिसीजचा लाईव्ह डाटा देतो. पेस्ट डिसीज, त्याच्यानंतर वीड, पेस्ट डिसीज, वीडचा जो डाटा आहे किंवा पूर्ण क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी जी आहे ती प्लांटिक्स मध्ये ऍड केलेली आहे. त्यानंतर हे आपल्याला आणखी याच्यामध्ये ऍडव्हान्स फीचर आता काय चालू झालं, तर जे कृषी केंद्र आहेत, ओके, कृषी केंद्र तुमच्या जवळचं नियर बाय कृषी केंद्र कोणतं, त्याच्यामध्ये अवेबिलिटी काय आहे आणि कोणतं तुम्ही त्याच्यामधलं पर्टिक्युलर इन्सेक्टिसाइड टॉनिक जे आहे ते सिलेक्ट करायचं, याच्याबद्दलचा ज्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन सांगत असते ती कोणती आहे, प्लांटिक्स. ॲग्रीव्हिजन जे आहे, ॲग्रीव्हिजन वेदर आणि पेस्ट डिसीजचा डाटा देते. वेदर अँड पेस्ट डिसीजचा डाटा जो आहे हा याच्यामध्ये ठरलेला आहे. ओके, प्लांटिक्स यामुळेच वेगळा आहे की यामध्ये तुम्हाला तुमचा क्रॉपचा फोटो जो आहे तो अपलोड करायचा असतो, आणि यामध्ये पेस्ट अँड डिसीज ऑलरेडी दिलेला आहे की पर्टिक्युलर हे वाचा असं आहे का, आणि त्याच्यानुसार तुम्ही पेस्टिसाइड किंवा आपल्या काय म्हणतात डिसीज, फंगीसाइड असेल, बॅक्टेरिसाइड आहे ते अप्लाय करा. आणि मेघदूत जे आहे हे टोटली वेदरचा डाटा जे आहे ते फार्मरला म्हणजे सगळ्यांसाठी जे आहे ते प्रोव्हाइड करत असतं. कोणता वेदर डाटा आपल्याला विचारलेलं काय आहे, वेदर आणि मार्केट प्राइसचा डाटा आहे फार्मरसाठी. ओके, तर गव्हर्नमेंटने कोणतं ऍप लॉन्च केलेलं आहे, किसान सुविधा ऍप. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच फ्रूट इज कॉल्ड ॲज ॲपल ऑफ ट्रॉपिक्स. ॲपल ऑफ ट्रॉपिक्स कुणाला म्हणायचं, तर बघा ऑप्शन्स काय दिले आहे, ए सिट्रस, बी कस्टर्ड ॲपल, सी पपया, पाइनॲपल आणि गवा. तर ॲपल ऑफ ट्रॉपिक्स आपण जनरली कुणाला म्हणतो, तर गव्हाला म्हणतो. का म्हणतो, कारण की ॲपल तुम्हाला माहिती असेल की त्याच्यामध्ये हाय न्यूट्रिशनल कंटेंट असतात. ओके, न्यूट्रिशनल कंटेंट, आणि ते जनरली कोणत्या रिजन मध्ये येतात, टेम्परेट रिजन मध्ये येतं. ओके, टेम्परेट रिजन मध्ये. तर ट्रॉपिक रिजन मध्ये ऍपल मध्ये सेम न्यूट्रिशनल कंटेंट असणारे त्या लेवलचं कोणतं क्रॉप आहे किंवा कोणतं फ्रूट आहे, तर गावा. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ई. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज मिनिमम टेम्परेचर अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी फॉर मलबेरी प्लांट कल्टिव्हेशन. ओके, बघा यामध्ये अशा क्वेश्चन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. क्वेश्चन जो आहे तो पूर्ण रीड करायचा, कारण जे आहे मलबेरी प्लांट कल्टिव्हेशन यावरती क्वेश्चन येऊ शकतो. दुसरा क्वेश्चन जर आला तर मलबेरी सिल्कवर्म वरती जो आहे तो क्वेश्चन येऊ शकतो, कारण की त्यामध्ये सुद्धा टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा खूप मोठा रोल आहे. तर आता जे टेम्परेचर रिक्वायर्ड आहे आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी रिक्वायर्ड आहे कशासाठी, मलबेरी प्लांट कल्टिव्हेशनसाठी, तर ते किती असते, 21 to 24 डिग्री सेल्सिअस. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती रिक्वायर्ड असते, 70 to 80%. ओके, 70 to 80%. आणि जी सिल्कवर्म मॉथ आहे किंवा सिल्कवर्मची जे आपण रिअरिंग करतो त्या लार्वल स्टेज, त्याला किती पाहिजे, तर 26 to 28 डिग्री सेल्सिअस. आणि जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी रिक्वायर्ड असते ती किती असते,
70%. ओके, तर बघा आपल्याला विचारलं काय आहे, मलबेरी प्लांट कल्टिवेशन. तर टेम्परेचर रेंज किती आहे, 21 to 24 आणि 70 to 80%. आपल्याला ऑप्शन, मला असं वाटते ऑप्शन बी मध्ये जे आहे ते आपल्याला करेक्ट मॅच होत आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, याच्यामध्ये विचारलं आहे हाऊ मेनी क्लासेस ऑफ सॉइल इन लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. तर बघा लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन मध्ये सॉइलचे किती क्लासमध्ये डिवायडेशन होते, तर किती क्लासमध्ये होते, 8 क्लासमध्ये होते, ज्याच्यामध्ये सबमॅन टाईप पडतात 2, की ज्याच्यामध्ये सॉइल जी आहे ती युजेबल फॉर्म मध्ये असते आणि सॉइल जे आहे ते नॉन युजेबल फॉर्म मध्ये असते. ओके, याच्यामध्ये किती टाईप येतात, 4 टाईप येतात आणि याच्यामध्ये 4 टाईप येतात. ओके, आपल्याला विचारलं किती आहे, मेन क्लास येतात. तर करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन सी. वाईल जे ग्रुप पडतात, सॉरी, जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याच्या टॅक्झॉनॉमिक ग्रुप, टॅक्झॉनॉमिक म्हणजे काय की ऑर्डर, ग्रुप, जसं आपण याच्यामध्ये बघतो बघा इन्सेक्ट पेस्ट मध्ये की डिफरंट ऑर्डर मध्ये डिफरंट फॅमिली. ओके, तर याच्यामध्ये ऑर्डर, फॅमिली, ग्रुप आणि सगळ्यात लास्ट काय असतं, सिरीज. तर त्याच्यानुसार सॉइल किती भागात डिवाइड केलं जाते, 6 याच्यामध्ये. ओके, लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन नुसार 8 मध्ये. आणि सॉइल ऑर्डर्स बद्दल जर विचारलं तर सॉइल ऑर्डर्स किती आहे, टोटल 12 सॉइल ऑर्डर आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, ओरिएंटेशन ऑफ अ प्लांट. याच्यामध्ये काय आहे, ओरिएंटेशन ऑफ प्लांट इन एअर थ्रू टेक्निक लाईक टाईंग, फास्टनिंग, स्टेकिंग, सपोर्टिंग ओव्हर ट्रेलिस और परगोला इन सर्टन फॅशन और पार्ट ऑफ ट्री इज कॉल्ड ॲज. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले आहे की प्लांटच्या अशा टेक्निक जे आपण त्याला एअर मध्ये पर्टिक्युलर बांधून ठेवतो किंवा त्याची स्टेकिंग करतो, त्याला सपोर्ट प्रोव्हाइड करतो. ओके, ट्रेलीज लाईक, परगोला लाईक. ओके, किंवा एका सर्टन फॅशन मध्ये पार्ट ऑफ अ ट्री किंवा होल ट्रीला त्याला काय म्हणतात, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. बघा आपण टेलिफोन मेथड, लास्टचे जे आपले लेक्चर झाले त्याच्यामध्ये आपण टेलिफोन मेथड बघितली होती. टेलिफोन मेथड ही कशाची आहे, तर ट्रेनिंगची मेथड आहे. इथे आपल्याला काय विचारलंय, त्यांनी सरळ सरळ ट्रेनिंगची डेफिनेशन जी आहे ती विचारलेली आहे की व्यवस्थित पद्धतीने टाय करतो. ओके, व्यवस्थित. त्याच्यानंतर स्टेकिंग, स्टेकिंग मध्ये तुम्ही बघितली असेल बनाना मध्ये होते. ओके, त्याला काय केला जातो, सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो. बनाना क्रॉप पूर्णतः म्हणजे ते खाली पडू नये त्याच्यासाठी. तर टाईंग केल्या जाते, त्याच्यानंतर स्टेकिंग केल्या जाते. तर ही काय ट्रेनिंगच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. कशासाठी असते, तर जनरली ही जी आहे प्युअर इंटरसेप्शन ऑफ सनलाईट, त्याच्यानंतर इल्ड, मॅक्झिमम इल्ड येण्यासाठी, कारण की त्याला व्यवस्थित आता जे ग्रेप आहे, ग्रेप काय आहे, क्रीपर आहे. ओके, क्रीपर आहे. जर ते क्रीपर व्यवस्थित जर तुम्ही टाय करून ठेवलं तर त्यामुळे काय होईल, ग्रोथ चांगली होईल, इल्ड जे आहे आपल्याला मॅक्झिमम इल्ड जे आहे ते मिळेल. वाईल प्रुनिंग जे आहे, प्रुनिंग कशाला म्हणतो आपण, प्रुनिंग मध्ये काय होते की जो अनवॉन्टेड पार्ट आहे, आता हॉर्टिकल्चर पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर अनवॉन्टेड ब्रांचेस जे आहेत, अनवॉन्टेड ब्रांचेस, लीव्स किंवा फ्रूट जे आहे ते आपण रिमूव्ह करतो आपलं फील्ड मधून, फार्मर्स फील्ड मधून, त्याला काय म्हणतो आपण, प्रुनिंग म्हणतो. ओके, तर प्रुनिंग जनरली कशासाठी केलं जाते, तर जो नवीन सीझन असतो त्या नवीन सीझन मध्ये चांगले फ्लावर यायसाठी. ओके, चांगलं फ्लावर यायसाठी, चांगला फ्रूट सेट व्हायसाठी जे आहे प्रुनिंग केलं जाते. ओके, आणि इरॅडिकेशन काय आहे बघा, इरॅडिकेशन म्हणजे काय, टोटल रिमूव्ह आउट. ओके, टोटल रिमूव्ह आउट. जनरली हे आपण कशासाठी करत असतो, तर अल्टरनेट होस्ट जे आहे, इन्सेक्ट पेस्ट डिसीज जे आहे, ओके, पेस्ट डिसीजचा इन्सिडन्स जेव्हा येतो तेव्हा आपण इरॅडिकेशन मेथड यूज करतो. जे अल्टरनेट होस्ट आहे ते काय करतो, रिमूव्ह करतो. कशासाठी, तर ते जे पेस्ट आहे, डिसीज आहे, त्याची ऍक्टिव्हिटी पूर्णतः स्टॉप करण्यासाठी इरॅडिकेशन ही टर्म यूज होते. देन डिहॉर्निंग आणि हिडिंग बॅक हे जे आहेत प्रुनिंगच्या मेथड आहेत. हिडिंग बॅक मध्ये काय होते, पूर्णतः जे हेड आहे ते कट केलं जातं आणि डिहॉर्निंग मध्ये काय होते, जे लिंब आहे ते कट केलं जाते. ओके, करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन बी, ट्रेनिंग.
द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच टाइप ऑफ स्प्रेयर आर युज्ड बाय फार्मर मोस्टली. तर या वन लाइनर बघा, स्प्रेयर कोणतं यूज करते फार्मर जनरली, तर नॅपसॅक स्प्रेयर. ओके, त्याची कॅपॅसिटी विचारू शकतात, 14 ते 16 लिटर काय आहे त्याची कॅपॅसिटी असते, कशाची, नॅपसॅक स्प्रेयरची. पण मिस्ट ब्लोअर जे आहे ते मिस्ट वगैरे फॉग जनरेशनसाठी यूज होतो, जे हँड ॲटोमायझर किचन गार्डनिंग मध्ये यूज होतो. बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर हा सुद्धा आपल्या फार्मर जे आहे ते फार्मिंगसाठी यूज करतात, पण आपल्याला मोस्टली कोणता यूज करतात तो विचारलेला आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इट इज द गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह एम्ड ॲट एनहान्सिंग द फूड प्रोसेसिंग सेक्टर इन इंडिया, इम्प्रूव्हिंग फार्मर इन्कम अँड रिड्युसिंग द ॲग्रिकल्चरल वेस्ट. गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह म्हणजे काय, की स्कीम वरती क्वेश्चन आहे. कशावरती क्वेश्चन आहे, स्कीम किंवा योजना जी आहे त्यावरती क्वेश्चन आहे, ज्यामध्ये बघा यामध्ये काय विचारलं आहे की फूड प्रोसेसिंग आणि काय फार्मर इन्कम, ज्यामध्ये आपण ऍग्रिकल्चर वेस्ट काय करणार, ऍग्रिकल्चर वेस्ट कमी करणार, यावरती जे आहे तो क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. तर ही कोणती योजना आहे, तर प्रधानमंत्री किसान संपदा योजना, जी कधी लॉन्च करण्यात आली होती, 2017. व्हाईल ही जी बघा, जी प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग आहे, ही जी आहे ही 2020 ला लॉन्च करण्यात आली. ही जनरली सेल्फ हेल्प ग्रुप जे आहे यामध्ये इन्व्हॉल्व असतात. प्रोडक्शन लिंक इनिशिएटिव्ह हे सुद्धा काय आहे, फूड प्रोसेसिंग रिलेटेड एक स्कीम आहे. ओके, प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही कधीची आहे, 2017ची आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, सीड डॉर्मन्सी इंड्यूस बाय विच हार्मोन. आणि ऑप्शन्स ए आहे बघा GA3. GA3 म्हणजे काय, जिब्रेलिक ऍसिड. हे काय आहे, सीड डॉर्मन्सी ब्रेकर हार्मोन आहे. काय आहे, सीड डॉर्मन्सी ब्रेकर. ऑप्शन बी काय आहे, थायुरिया. थायुरिया सुद्धा काय आहे, सीड डॉर्मन्सी ब्रेकर आहे. ओके, सीड डॉर्मन्सी ब्रेकर इन केस ऑफ पोटॅटो. ओके, इन केस ऑफ पोटॅटो. देन आहे AB ऍब्सिसिक ऍसिड. हे काय करतं, सीड डॉर्मन्सी इंड्यूस करतं. म्हणून करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन सी. पहिले NAA आणि IAA जे आहे, इंडॉल ऍसिटिक ऍसिड, नॅफ्थॅलिक ऍसिटिक ऍसिड, हे जे आहेत हे काय आहेत, ऑक्झिनचा सोर्स आहेत. आणि ऑक्झिन कशासाठी मदत करतं, तर शूट इलॉंगेशन, रूट इलॉंगेशनचं काम जे आहे ते ऑक्झिन करत असतं. ओके. Then next question आहे, प्रोसेस इन विच सीड्स आर ट्रीटेड अंडर कोल्ड टेम्परेचर. आणि ऑप्शन्स दिले आहे बघा, एक क्रिप्टोबायोसिस. बघा क्रिप्टोबायोसिस हा कॉन्सेप्ट जो आहे हा पेस्टशी रिलेटेड आहे किंवा इन्सेक्टशी रिलेटेड आहे असं आपण म्हणू, ज्यामध्ये काय होते की जेव्हा एन्व्हायरमेंटल कंडिशन, ओके, सुटेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन जेव्हा नसतात, एन्व्हायरमेंटल कंडिशन जे आहेत तेव्हा काय असं नॉन सुटेबल असतात. ओके, अनसुटेबल जेव्हा किंवा अनफेवरेबल जेव्हा एन्व्हायरमेंटल कंडिशन असतात, तेव्हा काय करते, इन्सेक्ट जे आहे पूर्ण त्याची जी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे ती स्टॉप करते. त्याला काय म्हणतो आपण, क्रिप्टोबायोसिस असं म्हणतो. ओके. देन व्हर्नलायझेशन म्हणजे काय, की ज्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, सीड्स जे आहे ते ट्रीट केल्या जातात अंडर कोल्ड टेम्परेचर मध्ये. ओके, अंडर कोल्ड टेम्परेचर मध्ये. कशासाठी, तर जेव्हा आपण प्लांटिंग करू, प्लांटिंग केल्यानंतर जे काही फ्लावर्स येतील, ओके, फ्लॉवरिंग येईल, तेव्हा मॅक्झिमम फ्लॉवरिंग झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, मॅक्झिमम फ्लॉवरिंग झाली पाहिजे. त्याच्यासाठी त्याला कशामध्ये ट्रीट करतात, कोल्ड टेम्परेचर मध्ये ट्रीट करतात. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. The total depth of water crop required during entire base period and it is called as. तर त्या कॉन्सेप्टला आपण काय म्हणतो, तर बघा यामध्ये जे आहे ते क्वेश्चन आन्सर जे आहे ते गुंतले, म्हणजे आपल्याला क्ल्यू जो आहे तो इथूनच लागतो. टोटल डेप्थ ऑफ वॉटर आलं म्हणजे करेक्ट आपला आन्सर काय असायला पाहिजे, डेल्टा. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. वेल ड्युटी बघा, ड्युटी म्हणजे काय, की ड्युटी ही अशी आहे की एरिया ऑफ लँड, जनरली आपण एरिया जो आहे लँड एरिया किंवा फील्ड एरिया जो आपण हेक्टर मध्ये जनरली बघत असतो, तर त्याला इरिगेटेड करण्यासाठी कंटिन्युअस सप्लाय किती, 1 मीटर क्यूब पर सेकंद वॉटर जे आहे आपण पूर्ण त्याच्या क्रॉप पिरियड, एंटायर क्रॉप पिरियड साठी यूज करतो, त्याला आपण ड्युटी असं म्हणतो. काय म्हणतो, ड्युटी असं म्हणतो. आणि टोटल डेप्थ जी आहे ती मेजर करतात, त्याला काय म्हणतो आपण, टोटल जे डेप्थ जी रिक्वायर असते त्याला काय म्हणतो आपण, डेल्टा. आणि ड्युटी मध्ये फरक काय आहे, की हे काय करतो आपण, इरिगेट करतो आपण, याच्यामध्ये वॉटर जे आहे ते सप्लाय करत असतो किती, 1 क्युबिक
मीटर, ओके, 1 क्युबिक मीटर पर सेकंड, कशामध्ये एंटायर ग्रोथ पिरियड मध्ये, ओके, किंवा ज्यालाच आपण बेस पिरियड सुद्धा म्हणतो, त्याला काय म्हणतात ड्युटी. फरोगेशन काय आहे, हे मेथड आहे इरिगेशन जे आपण अप्लिकेशन ज्याच्यामध्ये बघा ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, त्याच्यामधलीच एक पद्धत आहे फरोगेशन. देन ऑरिफाईस आणि वेअर याच्यामध्ये काय आहे, वॉटर फ्लो जो आहे तो मेजर केला जातो. ओके, अशा पद्धतीने बघा आपण जे आजचे क्वेश्चन आहे ते डिस्कस केले आहे. जर तुमचे काही सजेशन असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ओके, जर तुम्ही आज फर्स्ट टाइम जर आपलं लेक्चर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला खरंच आवडलं असेल लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड मध्ये शेअर करा. ओके, धन्यवाद. थांबते इथे.